बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानव महामाता यांना त्रिवार अभिवादन। आज या ठिकाणी संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली ही प्रवचन मालिका आणि या प्रवचन मालिकेचं आज सुमारे 914वे पुष्प गुंफलं जात आहे आणि या पुष्पाच्या निमित्तानं आजचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बजरंग कोरडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सरांचं उपक्रमामध्ये सरचं स्वागत। सरांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान। त्याचप्रमाणे या उपक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये अरुण सोनवणे सर की जे पुण्याहून उपस्थित आहेत, अरविंद जगताप सर पिसोळी पुणे, अरविंद कांबळे सर आपलं देखील सरचे स्वागत, अशोक गायकवाड गुरुजी की जे पुण्याहून उपस्थित आहेत, बाळासाहेब बलित साहेब की जे शेवगाव या ठिकाणी उपस्थित आहेत, दादू सोनवणे गुरुजी खेड पुणे, दत्तात्रय जगताप गुरुजी कोंढवा पुणे, दीपमालाताई काकडे उत्तम नगर पुणे, आमचे मार्गदर्शक वरिष्ठ केंद्रीय शिक्षक दिलीप सरदे गुरुजी पुण्याहून उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे दुसरे केंद्रीय शिक्षक वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे गुरुजी पुण्याहून उपस्थित आहेत, गौतम भिसे सर की जे सांगलीहून उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत, हर्षानंद सोनवणे गुरुजी की जे खडकवासला पुण्याहून उपस्थित आहेत, हिरामन गायकवाड सर पुणे, कुणाल मेश्राम साहेब आपलं देखील सरचे स्वागत, मदन कांबळे सर येरवडा पुणे, मंगलाताई जाधव पुणे, मोहन शिंदे गुरुजी देवरोड पुणे, त्याचप्रमाणे रंजनाताई भांजेवाल पुण्याहून उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे रविकांत नवगडे सर धाराशिव या ठिकाणाहून उपस्थित आहेत, बौद्धाचार्य उत्तम हिंगे गुरुजी देवरोड पुणे, सरस्वतीताई साबळे बुलढाणा या ठिकाणाहून उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत, शांताराम उबाळे सर की जे श्रीगोंदा अहमदनगर या ठिकाणाहून उपस्थित आहेत, शाहीर प्रकाश गायकवाड गुरुजी देवरोड पुणे, सुमनताई शिंदे पुणे, उज्ज्वलाताई गायकवाड नसरापूर पुणे, विजय चव्हाण सर देवरोड पुणे, विठ्ठलराव नबंधू सर नागपूर या ठिकाणाहून उपस्थित आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचे या ठिकाणी संविधान विश्लेषण समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत। सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान। आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे असे आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य तथा आपण ज्यांना समितीचे कोहिनूर हिरे संबोधतो, कवी, लेखक, त्याचप्रमाणे सम्यक साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य उपाध्यक्ष आदरणीय हर्षानंद सोनवणे गुरुजी यांच्याकडे आजचं सूत्रसंचालन आहे। त्याचप्रमाणे गुरुजींच्या माध्यमातूनच आजचे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत असे आपले हर्षानंद गुरुजी यांच्याकडे आजचं सूत्रसंचालन आहे। तर मी गुरुजींना विनंती करतो की आजचं पुढील सूत्र आपण हाती घ्यावं। आदरणीय हर्षानंद सोनवणे गुरुजी। धन्यवाद मुकेशजी। आदर्शांना वंदन। उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम। संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेचे आज आपण 914वे पुष्प गुंफत आहोत। प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बजरंग देवराव कोरडे MA PhD PGD टी असा एक त्यांनी हैदराबादला एक डिप्लोमा केला होता। ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे इंग्रजीचे विभाग प्रमुख होते। तसेच अण्णाभाऊ साठे लोकशाही लोक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे अध्यास होत त्या अध्यासनाचे प्रमुख होते। सरांची मी आमच्या पहिल्या दलित साहित्य परिषदेमधून बऱ्याच वेळा सरांना पाचारण केलं होतं। डॉक्टर कृष्णा गिरवळे, गोरख भालेराव, बाळाला आणि के जगताप आमचा ग्रुप होता, धनंजय लोखंडे होते। त्या माध्यमातून सर परिचित आहेत। 2-3 परिसंवादात सरांनी भाग घेतला होता आमच्याकडे। आता फक्त सम्यक साहित्य परिषदेचे 2 ते 3 सभासद उपस्थित आहेत, जिवंत आहेत। डॉक्टर धनंजय लोखंडे, मी, टोपे आणि एक अडचण म्हणून
बोटावर मोजणे इतके लोक आहेत. आज आपला सरांना जो विषय दिलेला आहे तो विषय अण्णाभाऊ साहित्यातील सर्वसमावेशिकता आणि सर्व धर्म समभाऊ. सरांना सूत्र देण्याच्या आधी मी अण्णाभाऊ बद्दल थोडं बोलतो. अण्णाभाऊंचं जीवन खूप खडतर गेलं. अण्णांचा स्वभाव अतिशय संवेदनशील होता. त्यातून त्यांनी सामाजिक जीवन अवलंबन केलं. मराठी माणूस आज फक्त त्यांच्या साहित्याचा कणा नव्हता, तर जगातील सर्व शोषित, पीडित, दलित, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था ह्या खाली गाडलेल्या सर्व समाजातील ते नायकांचा त्यांनी उभा केलेला आहे. त्यांच्या साहित्यातील नायक हा जातीयते विरुद्ध, वर्णव्यवस्थेविरुद्ध, वर्गव्यवस्थेविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा देतो. त्यांच्यातील नायिका ही शील जपणारी होती. अण्णाभाऊंच्या आपण साहित्य वाचलं असेल. मर्याईचा गाडा अंधश्रद्धा दूर करते. चिखलातील कमल मध्ये त्यांनी देवदासींच्या याच्यावर लिहिलेलं आहे. देवदासी ही चिखलातील कमल म्हणून त्यांनी असं दाखवलेलं आहे. तिला वेगळ्या पद्धतीने देवदासी केलं जातं असं त्या कथेतलं आहे. त्यांच्या साहित्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता याचा ध्यास त्यांनी धरला. लेखक हा सदैव जनतेबरोबर असावा लागतो. जो काला जनतेसोबत असतो त्याच्याबरोबर जनता असते असा अण्णाभाऊंचा ठाम मत होतं. सामाजिक सुधारणेच्या प्रवाहातील आज राहिलेला हा समाज सुधारक अण्णाभाऊ साठे होते. खरंच ते मागे राहिले. आम्ही दर 1 ऑगस्टला सारसबागेच्या पुतळ्यासमोर आम्ही दलित साहित्य परिषदेला भेटायचो. मी अण्णाभाऊंना आता नम्र अभिवादन करतो. आज गेलो नाही, पाऊस होता म्हणून नाही गेलो, नाहीतर मी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात होतो. तर मी आपल्या आजचे प्रमुख वक्ते 8:40 झाले. सरांना पुढील वेळ देतो. सर आपण सुद्धा घ्यावी. हा, ओके. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा व याच पुरोगामी विचारधारेच्या सर्व महात्म्यांना अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे साहेब, तसेच आभार प्रदर्शन करते जे आहेत ते रविकांत जळबाजी नवगडे साहेब, तसेच तांत्रिक नियोजक आदरणीय मुकेश माने गायकवाड साहेब, त्याचबरोबर ज्यांनी माझं नाव या व्याख्यानासाठी सुचवलं असं मला समजलं ते आमचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर धनंजय लोखंडे सर, तसेच माझे विद्यार्थी असलेले प्राध्यापक अतुल इंगळे, प्राध्यापक किरण बोरसे, तसेच संदीप कापसे. आणि ही जी व्याख्यानमाला आपण घेत आहात, एक स्तुत्य उपक्रम आहे हा. तर ही व्याख्यानमाला घेण्यासाठी ज्या ज्या संस्था आपल्या बरोबर काम करतात किंवा मदत करतात त्या संस्था म्हणजे
बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, जिल्हा पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, तसेच द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय संस्था त्रिवेणी नगर पुणे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व श्रोतेगण, बंधू आणि भगिनींनो, तर आपला आजचा निर्धारित विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील सर्वसमावेशकता आणि सर्वधर्म समभाव. आता प्रश्न पहिल्यांदा असा आहे की अण्णाभाऊ साठे सारख्या माणसाच्या साहित्यामध्ये सर्वसमावेशकता कशामुळे आली असेल, ते येण्याचं कारण काय? तर माझ्या मते अशी सर्वसमावेशकता किंवा सर्वधर्म समभाव येण्याच्या बऱ्याच कारणांपैकी एक महत्त्वपूर्ण कारण असं असावं की अण्णाभाऊंची प्रत्यक्ष जीवनातली जडणघडण हीच बहुधर्मीय बहुजातीय वातावरणात झालेली होती. कारण याच बहुधर्मीय आणि बहुजातीय वातावरणात ते जन्मले, वाढले आणि त्या वातावरणाशी त्यांचा कधी जवळून तर कधी दुरून संबंध आला आणि या सर्वांचा साहजिकच परिणाम अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला मग पाहायला मिळाला. आता त्याचं थोडं विश्लेषण आणखी करायचं तर मग असं म्हणता येईल की अण्णाभाऊंचं मूळ गाव हे वाटेगाव आहे आणि या वाटेगाव सारख्या गावामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांशी अण्णाभाऊंचा संबंध आलेला आहे. मग पुढे मुंबईला अण्णाभाऊ गेले आणि तिथे कापड गिरणीमध्ये म्हणजेच गिरण गावामध्ये एक कामगार म्हणून काम करताना अण्णाभाऊंचा संबंध त्या गिरण गावातल्या विविध जाती धर्मातून आलेल्या कामगारांशी, अधिकाऱ्यांशी येत राहिला. त्याच दरम्यान अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट विचारसरणीच्या कामगार चळवळीशी तसेच डाव्या विचारसरणीशी जोडले गेले. अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील सर्वसमावेशकतेचा आणि सर्वधर्म समभावाचा परीघ हा वाढत गेला. कारण कम्युनिस्ट विचारधारा ही सर्वांना बरोबर घेणारी विचारधारा होती. तिच्यामध्ये जातीपातीचा कुठेही विचार होत नव्हता. तर जो जो कोणी वंचित आहे, उपेक्षित आहे, प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या जो पिछलेला आहे, त्याला बरोबर घेऊन पुढे जाणे आणि त्याच्या हितासाठी लढणे हे कम्युनिस्ट चळवळीचं मुख्य सूत्र राहिलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि मग त्यानंतरच पुढे कम्युनिस्ट चळवळीमध्ये अण्णाभाऊ गेल्यानंतर त्या चळवळीमध्ये त्यांचं काम झालं. त्यामध्ये एक महत्त्वाचं काम त्यांनी जे केलं ते म्हणजे लाल बावटा कला पथकामध्ये त्यांची भूमिका आणि त्यांचं योगदान. आता या कला पथकामध्ये आपल्याला माहित आहे की अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द ना गव्हाणकर, म्हणजे हे तीन शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द ना गव्हाणकर यांच्याबरोबर उषा उर्ध्व रेषे नावाच्या एक मॅडमही होत्या. तर हे असे वेगवेगळ्या, हे चारही लोक वेगवेगळ्या जातीमधून, वेगवेगळ्या धर्मामधून, वेगळ्या सामाजिक स्तरामधून आलेले कलाकार होते. अशा पद्धतीने अण्णाभाऊंचा लालबावटा कला पथकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर संचार होता. आणि मग अण्णाभाऊंनी आपल्या लक्षात येईल की या सर्व अनुभवावर आधारित विविधांगी जो त्यांचा अनुभव आहे त्यावर आधारित मग साहित्य पुढे लिहिलं. आणि म्हणून मग त्यांचं साहित्य एका अर्थानं ज्याला आपण सप्तरंगी साहित्य म्हणू, आपण सप्तरंगी साहित्य, ईस्टमन कलर लिटरेचर, असं सप्तरंगी साहित्य तयार झालं. अण्णाभाऊंच्या साहित्यातील पात्र, कॅरेक्टर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ही पात्रही वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली आहेत. आता अण्णाभाऊंची सर्वात प्रसिद्ध कादंबरी जी आहे आपल्या सर्वांना माहित आहे ती म्हणजे फकीराई कादंबरी आहे. आणि फकीराई कादंबरी मातंग समाजातील एका लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाची कथा आहे. पण याच कादंबरीत इतर पात्रे ही विविध सामाजिक स्तरातली आहेत. उदाहरणार्थ विष्णुपंत कुलकर्णी हे ब्राह्मण समाजाचे गृहस्थ आहेत आणि फकीराचे जे सत्तू भोसले यांच्यासारखे इतर सहकारी आहेत, यातले कुणी मराठा आहेत, तर कुणी रामोशी आहेत, तर कुणी आणखी कुठल्या तरी समाजाचे किंवा जातीचे आहेत.
आणि अशा पद्धतीने फकीरा हा वेगवेगळ्या जाती धर्मानं भरलेल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी तसेच ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या दडपशाही विरुद्ध लढण्याच्या मागासवर्गीय कर्तृत्वाची प्रतिष्ठेसाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढतो. त्याचबरोबर ब्रिटिशांनी जी दडपशाही सुरू केलेली आहे त्या दडपशाहीच्या विरोधातही तो लढतो. अशा प्रकारे एक मागासवर्गीय माणूस एवढ्या बलाढ्य शक्तीशी लढतो. अशा प्रकारची एक शक्तिगाथा, ऊर्जा देणारी गाथा फकीरा कादंबरी मार्फत अण्णाभाऊ आपल्या पुढे मांडतात. पुढची अण्णाभाऊची एक प्रसिद्ध कादंबरी आहे ती म्हणजे वारण्याच्या खोऱ्यात. वारण्याच्या खोऱ्यात ही कादंबरी हिंदूराव उर्फ राजाराम पांडुरंग पाटील जकलेकर या उच्चवर्णीय किंवा स्पृश्य जातीतील तरुणाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची कथा आहे. मराठा समाजातील या तरुणाची ही कथा आहे. 1942च्या चले जाओ क्विट इंडिया या चळवळीच्या पार्श्वभूमीवर ही लिहिलेली कादंबरी आहे. आणि या चळवळीसाठी हिंदूराव व त्यांच्या प्रियसी मंगला यांनी जो काही त्याग केला त्या त्यागाची ही कथा आहे. अण्णाभाऊची पुढची एक नावाजलेली कादंबरी आहे ती म्हणजे मास्तर. ही कादंबरी एका क्रांतिकारी शिक्षकाच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पूर्णपणे झोकून देऊन भक्तिभावाने आणि वैराग्य पद्धतीने केलेल्या योगदानाची कथा आहे. वारण्याचा वाघ ही अण्णाभाऊंची एक सर्वपरिचित कादंबरी आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि ही कादंबरी अण्णाभाऊंनी सांगली जिल्ह्यातील कुमज या गावच्या सत्तू भोसले यांच्या कर्तृत्वाची गाथा म्हणून ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत सत्तू भोसले हे सामान्य जनतेला त्यांच्या आर्थिक मजबुरीचा गैरफायदा घेऊन लुटणारे जे सावकार आहेत, जमीनदार आहेत, अशा देशी आणि त्याचबरोबर ब्रिटिशासारख्या परदेशी लुटारांच्या विरुद्ध लढण्याच्या धाडसाची ही कथा आहे. ही कथा ब्रिटिशांचा मस्तवालपणा आणि त्यांनी भारतीयावर लादलेली गुलामगिरी व भारतीयांचे केलेले शोषण या सर्वाविरुद्ध सत्तू भोसले कसा लढा उभारतात, कसं बंड करतात याची कहाणी आहे. ही कथा सत्तू भोसले यांच्यामधील शौर्य, स्वाभिमान, इमानदारी, आत्मविश्वास, जिद्द इत्यादी सद्गुणांची एक बखर आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पुढची एक कादंबरी आहे अग्निदिव्य आणि ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनाप्रमुख प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाची गाथा ही कादंबरी सांगते. विजापूरच्या आदिलशहाचा समर्थक असला बेहलोल खान व प्रतापराव यांच्यामधील जो संघर्ष होतो त्या संघर्षाची व छत्रपती शिवरायांनी स्थापण्यासाठी प्रस्तावित केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्या प्रतापरावांनी जे योगदान दिलं, बलिदान दिलं, या बलिदानाची ही कथा आहे. अण्णाभाऊंचे जे काही साहित्य लेखन आहे त्यामध्ये फक्त पुरुषांचे शौर्य, धैर्य, कर्तृत्व, नेतृत्व यांचाच उल्लेख आहे अशातला काही भाग नाही. तर अण्णाभाऊंनी या जगातल्या उण्यापुऱ्या 50% लोकसंख्या असलेल्या, अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांचा, स्त्रियांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचाही मान सन्मान, त्यांच्या धाडसाचाही मान सन्मान आपल्या लिखाणातून, आपल्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं अण्णाभाऊंनी महिलांच्या कर्तृत्वाची तसेच त्यांच्या प्रश्नांची, समस्यांची दखल अत्यंत ठळक पद्धतीने त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसेल. आपल्याला हे माहित आहे की अण्णाभाऊंनी उण्यापुऱ्या 30 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि या कादंबऱ्यापैकी जवळपास निम्म्या अधिक कादंबऱ्या अण्णाभाऊंनी या स्त्रियांच्या प्रश्नावर लिहिलेल्या आहेत. आणि ही गोष्ट अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्यांची नुसती शीर्षक जरी पाहिली, टायटल जरी पाहिले तरी आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्याची शीर्षक अशी आहेत: चित्रा, वैजंता, रत्ना, आवडी, चंदन इत्यादी. तर या महिलांच्या प्रश्नावर लिहिलेल्या सगळ्या कादंबऱ्या अण्णाभाऊंच्या आहेत.
आता यामध्ये चित्रा ही जी कादंबरी आहे ती 1945च्या आसपास मुंबईसारख्या शहरामध्ये जे औद्योगिकरण होत होतं त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून देणारी कादंबरी आहे. काय होतं अण्णाभाऊ दाखवतात की एकीकडे औद्योगिकरण चालू आहे, प्रगती होते असं आपल्याला दिसते, परंतु या औद्योगिकरणामुळे इतर सर्व बाकीच्या क्षेत्रामध्ये एक बकालगिरी तयार होत आहे. त्यातच शरीर विक्रय करून पैसे कमावणे यासारख्या निंदनीय गोष्टी वाढत आहेत आणि पैशाच्या लालसेपोटी अगदी सख्खे नातलग, जवळचे नातलगही त्यांच्या महिला नातलगांना शरीर विक्रयाच्या चिखलामध्ये ढकलत आहेत. अशा प्रकारची एक गोष्ट अण्णाभाऊ आपल्या या कादंबरीतून, चित्रा या कादंबरीतून व्यक्त करतात. वैजंता ही अण्णाभाऊंची जी पुढची कादंबरी आहे ती तमाशा कलावंत महिलांच्या जीवनावरची कादंबरी आहे आणि एकंदर तमाशा कलावंतावरचीच कादंबरी आहे. त्यात पुन्हा खास करून तमाशातील महिला कलावंतांच्या जीवनावरची कादंबरी आहे आणि अशा प्रकारची तमाशा कलावंतावरच्या तमाशा कलाकारांच्या जीवनावरची कादंबरी ही बहुधा अण्णाभाऊंची कादंबरी मराठी साहित्यातली पहिलीच कादंबरी आहे. यापूर्वी कुठल्याही कादंबरीकाराने, लेखकाने तमाशा कलावंतांच्या जीवनावर इतकं विस्तृत काही लिहिल्याचं कुठं दिसत नाही आणि म्हणून हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे की ही कादंबरी म्हणजे वैजंता ही कादंबरी ही मराठी साहित्यातली तमाशा कलावंतांच्या जीवनावरची पहिली कादंबरी आहे. आणि या कादंबरीद्वारे अण्णाभाऊ तमाशातील महिलांचे कसे शोषण केले जाते, सामाजिक, आर्थिक, लैंगिक इत्यादी स्वरूपाचे त्याचं वर्णन करतात, ते आपल्याला लक्षात आणून देतात. चंदन कादंबरी नावाची जी कादंबरी आहे त्यामध्ये अण्णाभाऊ एका विधवा कामगार स्त्रीला भोगायला लागणाऱ्या दुःखाची, यातनांची व स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची कहाणी आपल्याला अण्णाभाऊ सांगतात. चंदन नावाच्या महिलेचा पती दुर्दैवाने वारतो आणि त्यानंतर मग तिच्याबरोबर तिच्या झोपडपट्टीमध्ये राहणारे दुसरे काही जे उनाड लोक आहेत ते तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असतात. पण चंदन ही अत्यंत इज्जतवान महिला आहे आणि ती आपली इज्जत वाचवण्यासाठी एक कडवा संघर्ष करते आणि स्वतःचा सन्मान कायम राखते. या प्रकारचं वर्णन अण्णाभाऊ या कादंबरीत करतात. फुलपाखरू नावाची आणखी एक कादंबरी आहे आणि ही कादंबरी रिमांड होम मधील मुलांचे आयुष्य आणि त्यांच्यावर होणारे दूषित संस्कार यांचं चित्रण करणारी कादंबरी आहे. दिलीप आणि ज्ञान नावाचे दोन पात्र आहेत त्यामध्ये. ही रिमांड होम मध्ये वाढलेली मुलं आहेत आणि एका रोहिणी नावाच्या मुलीला फूस लावून, खेडूत मुलीला फूस लावून ते मुंबईमध्ये आणतात, काही आमिषे दाखवून आणतात. अत्यंत चांगलं जीवन, पैसा पाणी, ऐशो आरामाची जिंदगी अशा प्रकारची सगळी आमिषे दाखवून भुलभुलया तयार करून तिला मुंबईमध्ये आणतात आणि वास्तवामध्ये तिला मुंबईत आल्यानंतर वेश्या व्यवसायामध्ये ढकलतात. अशा प्रकारचं एक महिलांना त्रासदायक वातावरण जे तयार झालेलं होतं त्या काळात त्याचं चित्रण अण्णाभाऊ या कादंबरीमध्ये करतात. आता या कादंबरीत अण्णाभाऊ दुसरा मेसेज देतात तो असा की ही महिला आता शरीर विक्रय करते, तिला काही त्याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये, स्वतःहून तिची काही इच्छा नाहीये, परंतु तिच्यावर ते लादलं गेलेलं आहे, तिची फसवणूक झालेली. अशा वेळी सुदैवाने त्यांच्याच झोपडपट्टीमध्ये राहणारा एक राजा नावाचा जो माणूस आहे तो एक दिलदार मनाचा माणूस अण्णाभाऊ दाखवतात आणि ही महिला देह विक्रय करणाऱ्या व्यवसायातली आहे हे माहीत असूनही, पण हेही त्याला माहीत आहे की ती स्वतःहून त्या खुशीने त्या व्यवसायात गेलेली नाहीये, तिची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून तो दिलदारपणा दाखवून, राजा नावाचा माणूस दिलदारपणा दाखवून ती देह विक्री करणारी महिला हे माहीत असूनही तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार होतो, त्यांचा विवाह होतो आणि एका सुखी जीवनाची सुरुवात होते. अशा पद्धतीनं एक पुरोगामी निर्णय जो घेतला त्या व्यक्तीने, तो पुरोगामी निर्णय हा एका महिलेचं आयुष्य कसा बदलू शकतो
चांगल्या वळणावर आणू शकतो आणि त्या महिलेपासून तयार होणाऱ्या पुढच्या पिढ्या कशा राईट ट्रॅकवर, योग्य मार्गावर जाऊ शकतात, या प्रकारचा निर्णय, या प्रकारचा चित्रण अण्णाभाऊ करतात. आणि अशा प्रकारचे पुरोगामी विचार समाजामध्ये रुजले पाहिजेत, असाही विचार अण्णाभाऊ या कादंबरीमार्फत आपल्याला सांगताना दिसतात. चिखलातील कमळ नावाची एक अण्णाभाऊंची प्रसिद्ध कादंबरी आहे. तर ही कादंबरी खंडोबा देवाची जी मुरळी आहे, या मुरळीच्या प्रथेवर आधारित कादंबरी आहे. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये खंडोबाचे काही मंदिर आहेत की ज्यामध्ये देवदासी सोडल्या जातात, मुरळ्या सोडल्या जातात. मग महाराष्ट्रामध्ये जेजुरी आहे, पाली आहे, येथील खंडोबाला देवदासी सोडल्या जातात, मुरळ्या सोडल्या जातात. आणि कर्नाटकामध्ये सौदंती नावाचं गाव आहे, तिथल्या खंडोबाला मुरळ्या सोडल्या जातात. आता हे काय प्रकरण की या ज्या मुरळ्या सोडल्या जातात त्या महिलांचं देवाशी लग्न लागलंय असं समजलं जातं, राईट. आणि मग वास्तवात काय असतं, तर या महिलांना देवाच्या नावाखाली जवळपास वेश्या व्यवसाय करावा लागतो, तसंच जीवन त्यांना जगावं लागतं. बाकीचे लोकही त्यांचा असाच शारीरिक गैरवापर करत असतात. आणि अशा पद्धतीने ही जी कुप्रथा आहे, अनिष्ट प्रथा आहे, तिच्यावर अण्णाभाऊ आपल्याला या कादंबरी मार्फत आघात करताना दिसतात. आता अण्णाभाऊने जे शीर्षक आहे चिखलातील कमळ हे का दिलेलं आहे, तर त्यांनाही दाखवायचं आहे की जसं कमळ हे चिखलामध्ये असतं, चिखलामध्ये त्याला आपण रोपण करतो त्याचं, पण ते कमळ मात्र चिखलामध्ये रुतत नाही, कमळ वरच राहतं. चिखल त्याला स्वतःला चिकटून घेत नाही, ते स्वतः मात्र एकदम स्वच्छ आणि शुद्ध आणि सुगंधी ठेवतं कमळ स्वतःला चिखलापासून वर घेऊन. तशाच पद्धतीने या ज्या महिला आहेत मुरळ्या, त्या सुद्धा मनाने अत्यंत स्वच्छ आहेत कमळासारख्या. आणि त्यामुळं त्या जरी आज दारिद्र्याच्या, वंचिततेच्या, लैंगिक अत्याचाराच्या दलदलीमध्ये फसलेल्या असल्या, गाळात फसलेल्या असल्या, चिखलात फसलेल्या असल्या, तरी त्या मनानं स्वच्छ आहेत, कमळासारख्या स्वच्छ आहेत. आणि म्हणून त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून मग या कादंबरीचं नाव अण्णाभाऊ चिखलातील कमळ असं देतात. आणि आपल्याला कदाचित माहित असेल की याच कादंबरीवर, म्हणजे चिखलातील कमळ या कादंबरीवर मुरळी मल्हारी रायाची नावाचा मराठी चित्रपटही तयार झालेला आहे. आणि पुढची आणखी एक गोष्ट या कादंबरीत सांगता येईल ती अशी की मुरळ्यांच्या प्रश्नाला किंवा वाघ्या मुरळ्यांच्या प्रश्नाला हात घालणारी महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यातली ही माझ्या मते, माझ्या अनुभवानुसार पहिलीच कादंबरी आहे. अशा पद्धतीनं अण्णाभाऊ महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात सातत्याने आपल्याला लिहिताना दिसतात. अण्णाभाऊची पुढची एक अगदी प्रसिद्ध कादंबरी आहे ती म्हणजे आवडी. या कादंबरीवरही चित्रपट झालेला आहे आणि त्याचं नाव टिळा लाविते मी रक्ताचा असं आहे. त्यामुळे ही कादंबरी टिळा लाविते मी रक्ताचा या दुसऱ्या नावानंही ओळखली जाते. तर ही काय कादंबरी आहे, तर ही कादंबरी ही जातीग्रस्त असलेल्या महाराष्ट्र आणि या देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोकांच्या जीवनात कशा पद्धतीनं संघर्ष तयार होतो हे दाखवणारी कादंबरी आहे. तर या कादंबरीत अण्णाभाऊ काय दाखवतात की आवडी नावाची एक मुलगी आहे आणि ती उच्च वर्णातील मुलगी आहे, श्रीमंत घरातली आहे. पण ही मुलगी नंतर काही दिवसाने दुर्दैवी परिस्थिती तयार झाल्यानंतर ती एका मागासवर्गीय व्यक्तीबरोबर राहायला सुरुवात करते, धनाजी नावाच्या एका मागासवर्गीय व्यक्तीबरोबर राहायला सुरुवात करते. आणि मग तिथून पुढे तिचा खरा संघर्ष सुरू होतो. तिचा जो नागू नावाचा भाऊ आहे तो तिला केवळ अपमानित करण्यासाठी एका फेफरे येणाऱ्या म्हणजे इपिलेप्सीचा आजार असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करून देतो. आणि ज्यावेळी तिला हे माहीत पडतं की ह्या आपल्या झालेल्या नवऱ्याला फेफऱ्याचा आजार आहे, इपिलेप्सीचा आजार आहे, त्यावेळी मग त्या नवऱ्याचा त्याग करून ती धनाजी नावाच्या मागासवर्गीय माणसाबरोबर राहायला लागते. त्यापासून तिला दिवसही जातात. ही गोष्ट तिचा जो भाऊ आहे नागू चौगुले याला त्यांच्या सर्व वंशावळीवर डब्बा वाटतो, काळीमा वाटते आणि मग तो आपल्या गरोदर बहिणीचा खून करतो. आज जे आपण ऑनर किलिंग पाहतो या ऑनर किलिंगचाच हा भाग आहे. अण्णाभाऊंनी फार दूरदृष्टी ठेवून याच प्रश्नाला फार पूर्वी हात घातलेला आपल्या लक्षात येईल. आणि मग अनाशय
साहजिकच नागू चौगुलेला शिक्षा होऊन तो तुरुंगात जातो आणि त्याची काय जी शिक्षा असेल ती भोगून तो पुन्हा परत येतो. परंतु जो धनाजी आहे की जो मागासवर्गीय मुलगा आहे, जो या आवडीबरोबर राहत होता, तर त्याच्या मनामध्ये अत्यंत चीड आहे नागूबद्दल. कारण नागूने त्याची प्रियशी असलेली आवडी संपवून टाकलेली, खतम केलेली, तिचा खून केलेला. आणि म्हणून मग नागू ज्यावेळी जेलबाहेर येतो, घराकडे येतो, त्यावेळी धनाजी सुद्धा नागूचा त्याच जागी खून करतो ज्या जागी नागूने आवडीचा खून केला होता. अशा प्रकारे एक बदला धनाजी घेतो. पण त्याचबरोबर हाही मेसेज अण्णाभाऊ देतात की इथे आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. उच्च नीच नावाचा प्रकार लग्न संबंधासारख्या संबंधामध्ये किंवा क्षेत्रामध्ये आणला गेला नाही पाहिजे. आणि हाच तर संदेश आपल्याला माहिती आहे ना, हा संदेश फुले शाहू आंबेडकर यांचाही आहे. यांनी हेच सांगितलं की इथे आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. या देशातली जाती व्यवस्था जर खिळखिळी करायची असेल, संपवायची असेल, तर आंतरजातीय विवाह हाच एक पर्याय आहे. हे फुले शाहू आंबेडकरांनी ठासून सांगितलेले. तोच विचार आपल्याला साहित्यामध्ये अण्णाभाऊ पुढे घेऊन जाताना दिसतात. आणि अशा प्रकारे आंतरजातीय विवाहाचा प्रश्न अण्णाभाऊ आवडी या कादंबरीमध्ये मांडताना आपल्याला दिसतात. रत्न नावाची एक दुसरी कादंबरी अण्णाभाऊंची की जिच्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून एक खेड्यातील सैनिक हा देशाच्या सीमेचं रक्षण करतो, देशाची सीमा सुरक्षित ठेवतो. पण त्याच्याच गावामध्ये मात्र त्याची पत्नी आणि त्याचे कुटुंबीय सुरक्षित नसतात. अशा एका विचित्र त्रांगड्यामध्ये आपला देश आहे, अशी एक साधारणतः खंत अण्णाभाऊ त्या कादंबरीत व्यक्त करतात. आणि जे कोणी या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या घराचं आपण रक्षण केलं पाहिजे सर्वांनी, अशा प्रकारचा एक संदेश अण्णाभाऊ रत्ना या कादंबरी मार्फत आपल्याला देतात. आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की प्रेम ही मनुष्याची एक नैसर्गिक व सहज सुंदर अशी भावना आहे. या भावनेवरही अण्णाभाऊंनी लक्षणीय अशा काही लिखाणांची मालिका केलेली आपल्याला दिसेल. आणि त्यात काही कादंबऱ्याही आहेत. तर अण्णाभाऊंच्या ज्या कादंबऱ्यामध्ये प्रेम ही भावना प्रामुख्याने चित्रित केलेली आहे, त्या कादंबऱ्याची जर काही नावं घ्यायची झाली किंवा शीर्षके घ्यायची झाली तर त्या कादंबऱ्या म्हणजे अलगूज, राणगंगा, अहंकार, आग, रूपा, आघात, गुलाम, मयुरा आणि मूर्ती, आणि यापेक्षाही काही कादंबऱ्या आणखी. तर अलगूज या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ हे दाखवतात की एक गरीब प्रियकर आहे आणि श्रीमंत प्रेयशी आहे. ऍक्च्युली हा गरीब मुलगा त्या श्रीमंतांच्याच घरी नोकरीला असतो आणि नंतर त्या श्रीमंताच्या मुलीशीच त्याचे प्रेमसंबंध जुळतात. आणि मग त्याच्या प्रेमाला साहजिकच विरोध असतो सगळ्यांचा, त्या मुलीच्या वडिलांचा, त्यांच्या नातलगांचा, त्यांच्या गावातील लोकांचा. पण तरी शेवटी या सर्व अडथळ्यावर मात करून हा गरीब मुलगा आणि ही श्रीमंताची मुलगी लग्न करतात आणि एक नवा आदर्श प्रस्थापित करून देतात. या कथेद्वारे अण्णाभाऊ एका अशा समाज व्यवस्थेचं स्वप्न पाहतात की ज्यामध्ये गरीब श्रीमंताची दरी मिटलेली असेल. आणि हे स्वप्न पुन्हा एकदा रिपीट करायला काही हरकत नाही की फुले शाहू आंबेडकर यांनीही पाहिलेलं होतं की या समाजातल्या श्रीमंतामधली आणि गरिबामधली दरी संपली पाहिजे, ते सर्वजण एका समान पातळीवर आले पाहिजेत, अशा प्रकारची समाज व्यवस्था आपल्यावर निर्माण झाली पाहिजे. हा जो आग्रह फुले शाहू आंबेडकरांनी धरलेला होता आणि आहे, त्याच आग्रहाचा एक भाग म्हणून अण्णाभाऊ अलगू सारखी एक कादंबरी आपल्या समोर मांडतात. वारण्याच्या खोऱ्यात हे एक प्रसिद्ध नाव आहे, आपल्याला माहित असेल, आपल्यापर्यंत आलेलं असेल ते. ही जी एक कादंबरी आहे ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील व स्वातंत्र्याची पार्श्वभूमी असलेली एक प्रेमकथा आहे. पुढची एक कादंबरी आहे माकडीचा माळ. आणि ही कादंबरी सुद्धा चित्रपट रूपाने आलेली आहे. डोंगरची मैना अशा शीर्षकाचा चित्रपट मराठीमध्ये जो तयार झाला तो अण्णाभाऊंच्या माकडीचा माळ कादंबरीवरच आधारित होता. तर या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ यंकू माकडवाला नावाच्या एका
माणसाचं आणि त्याच्या दुर्गा नावाच्या मुलीचं चित्रण करतात. यंकू माकडवाला या माणसाच्या आणि त्याच्या दुर्गा नावाच्या मुलीची ही कथा आहे. आणि या दोघांनाही गावगुंड कसा त्रास देतात आणि त्याच्या मुलीकडे कसं वाईट नजरेने बघतात या माकडवाल्याच्या मुलीकडे. आणि मग या सर्वांच्या त्रासातून यंकू आणि त्याची मुलगी मार्ग काढून कसं आपलं स्वतःचं सील वाचवतात, ही गोष्ट अण्णाभाऊ या कादंबरी मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि पुन्हा एकदा एक लक्षात घेतलं पाहिजे की भटक्या विमुक्तांचं जे जीवन आहे, की जे जीवन अण्णाभाऊ माकडीच्या माळमध्ये चित्रित करतात, हे भटक्या विमुक्तांचं जीवन मराठी साहित्यामध्ये आणणारी, मराठी सारस्वतामध्ये आणणारी अण्णाभाऊंची माकडीचा माळ ही सुद्धा पहिलीच कादंबरी आहे. भटक्या विमुक्तांचं जे जीवन आहे, की जे खेडोपाड्यामध्ये गावाबाहेर गाय रानावे पालं ठोकून राहणाऱ्या लोकांचं जीवन आहे, आज इथे तर उद्या तिथे अशी भटकंती करणाऱ्या लोकांचं जीवन आहे. या लोकांचे प्रश्न, या लोकांची अवस्था किंवा वंचित अवस्था, वाईट अवस्था, दुरावस्था ही मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा आणण्याचं काम हे अण्णाभाऊंनी माकडीचा माळ या कादंबरी मार्फत केलेलं आहे. हे आपल्या लक्षात येईल. हे एक सर्वसमावेशक काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. या समाजाला न्याय देण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या या कादंबरी मार्फत केलेलं आहे. अग्निदिव्य नावाची कादंबरी जी आहे ती छत्रपती शिवरायांचा जो स्वराज्याचा संकल्प होता तो साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या एका छत्रपतींच्या सैनिकाच्या प्रियसीची आणि त्या प्रियसीनं त्या माणसाला दिलेल्या साथीची सहकार्याची एक कथा आहे. आणि तिचं जे अपहरण केलं जातं आदिलशहाच्या लोकांकडून, अग्निदिव्य कादंबरीमध्ये जो सैनिक लढतोय छत्रपती शिवरायांच्या बाजूने त्याच्या प्रेयसीचं अपहरण आदिलशहाचे लोक करतात. पण बहिर्जी नाईक हे जे धाडसी समर्थक आहेत छत्रपती शाहूंचे, छत्रपती शिवाजींचे, ते आदिलशहाच्या त्या विजापूरमध्ये जाऊन त्या महिलेला पुन्हा परत आणतात. अशा प्रकारचं कथानक अण्णाभाऊ अग्निदिव्य मार्फत आपल्या समोर सादर करतात. आता अण्णाभाऊंनी काही ग्रामीण जीवनावरच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, कारण अण्णाभाऊ ग्रामीण भागातच जन्मले होते, वाढलेले होते आणि त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिल्या नसत्या तरच नवल वाटलं असतं. त्यामुळं अण्णाभाऊंनी वैर, रानबोका, कुरूप, पाझर, केवड्याचे कणीस अशा शीर्षकाच्या काही ग्रामीण कादंबऱ्या लिहिलेल्या आपल्याला दिसतील. अण्णाभाऊंनी कादंबरी बरोबरच कथावाङ्मय सुद्धा हाताळलेला आहे. कथावाङ्मयामध्ये अण्णाभाऊंनी ज्या कथा लिहिल्या आहेत त्यात आपल्या लक्षात येईल की अण्णाभाऊंनी साधारणतः 1949 पासूनच कथा लिहायला सुरुवात केली होती. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे, आर्थिक वंचिततेमुळे किंवा विवंचनेमुळे जवळपास 1957 पर्यंत त्यांचा कुठलाही कथासंग्रह प्रकाशित झालेला नव्हता. आणि 1957 साली मात्र अण्णाभाऊंचा पहिला कथासंग्रह खुळवाडी या नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला. आणि तिथून पुढे अण्णाभाऊंनी सातत्यानं कथालेखन केलं आणि पुन्हा नंतर कधीही अण्णाभाऊंनी कथालेखक म्हणून मागे वळून पाहिलं नाही. जे मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत त्यांच्या बहुतेकांच्या मते अण्णाभाऊंचा मूळ पिंड हा कथालेखकाचा होता आणि तो पिंड अण्णाभाऊंनी आयुष्यभर जोपासला हे आपल्याला लक्षात येईल. मूर्ती नावाची जी अण्णाभाऊंची कादंबरी आहे ती आंतरजातीय विवाह करून जातीपातीची बंधने तोडली पाहिजेत अशा प्रकारचा संदेश देणारी कथा आहे. आणि मग हाच पुन्हा जो विषय आहे तो अण्णाभाऊंनी आपल्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून घेतलेला आपल्याला लक्षात येईल. किंवा त्याच विचारधारेनं अण्णाभाऊ स्वप्रज्ञेने का होईना पण पुढे पुढे जात होते हे आपल्या लक्षात येईल. अण्णाभाऊंच्या काही प्रसिद्ध कथासंग्रहांची नावं जर घ्यायची असतील तर त्यामध्ये बरबाद्या कंजारी आहे, चिरागनगरची भूतं आहे, कृष्णाकाठच्या कथा, मास्तर, गजाड, फरारी, स्वप्नसुंदरी, नंतर ठासलेले बंदुका इत्यादी कथासंग्रह आहेत. आता खुळवाडी या कथासंग्रहामध्ये ज्या कथा आहेत त्यामध्ये बंडवाला, रामोशी, कोंबडी चोर, विष्णुपंत कुलकर्णी अशा काही कथा आहेत. तर त्यामध्ये बंडवालामध्ये एका मातंग समाजातील तरुणाची कथा त्यांनी सांगितलेली आहे की जो तरुण त्याच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बंड करतो आणि त्याची ती कथा आहे ती अण्णाभाऊ यामध्ये सादर करतात. त्याचबरोबर रामोशी ही जी कथा आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील मस्तवाल जे लोक आहेत
ते कसे एकमेकांमध्ये दुश्मनी करतात, उच्चवर्णीय लोक जे आहेत ते कसे एकमेकांमध्ये दुश्मनी करतात, एकमेकांमध्ये दुश्मनी करतात. आणि त्यांच्या दुश्मनीमध्ये दुर्दैवाने विनाकारण गरीब आणि इमानदार, दुबळे आणि निष्पाप लोक भरले जातात, हे दाखवतात. त्याचबरोबर सरकारी यंत्रणाही या गरीब लोकांना मदत करत नाही. आणि मग अशा वेळी या लोकांना, या गरीब लोकांना कधी कधी कायदा हातात घ्यावा लागतो दुर्दैवाने. अशी परिस्थिती निर्माण होती. ही गोष्ट अण्णाभाऊ रामोशी या कथेमार्फत व्यक्त करतात, दाखवतात. बरबादा कंजारी या कथासंग्रहात अण्णाभाऊ कंजारी हे जे भटके विमुक्त लोक आहेत, अशिक्षित आहेत, दारिद्र्यग्रस्त लोक आहेत, या लोकांचं चित्रण करतात. आणि या समाजामध्ये ज्या रूढी आहेत जात पंचायतीसारख्या, त्या जातपंचायती मार्फत समाज कसा चालवला जातो हे दाखवतात. आणि तो कसा चुकीच्या पद्धतीने चालवला जातो हेही दाखवतात. आणि त्यामुळे या समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि ते जे अन्यायकारक परिस्थितीमध्ये जगत आहेत त्यातून त्यांनी बाहेर आलं पाहिजे, अशा प्रकारचा एक संदेश अण्णाभाऊ या कादंबरी मार्फत देतात. विष्णुपंत कुलकर्णी हे जे पात्र आहे ते या विष्णुपंत कुलकर्णी नावाच्या कथेमध्ये आलेलं आहे. आणि तेच पात्र नंतर आपल्या लक्षात येईल की फकीरामध्ये आलेलं आहे. आणि फकीरामध्ये आणि या कथेमध्ये दोन्हीमध्ये त्यांची साधारणतः जी कृती आहे ती सारखीच आहे. म्हणजे कसं की जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळी जे धान्याचे साठे करणारे लोक, साठेबाज लोक, ते धान्य साठवून ठेवतात आणि इकडे मागासवर्गीय लोक जे आहेत ते अन्नधान्य वाचून तडफडतात. अशा वेळी विष्णुपंत त्या मागासवर्गीय लोकांना ही सूचना करतात की तुम्ही धान्याची कोठारं जी आहेत ना श्रीमंतांची ती लुटा, काय प्रॉब्लेम नाही, आणि ती सगळे गरजूमध्ये वाटून टाका. मग पुढे मग काय करायचं, शासन दरबारी काय करायचं तुम्ही बघून घेतो. अशा प्रकारची एक सूचना करून वंचितांचं जीवन, वंचिताचा जीव त्या दुष्काळामध्ये वाचवण्याचं काम विष्णुपंत कुलकर्णी करतात. त्याचा गौरव म्हणून ही कथा येते. यावर आपल्या लक्षात येईल की अण्णाभाऊ हे कसे सर्व समावेशक आहे. समाजातलं सगळ्या स्तरांना ते बरोबर घेतात. आणि ज्यांचं चांगलं काम आहे, कुठल्याही समाजातला असो माणूस, त्याचं चांगलं काम असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, अशा प्रकारचा एक पायंडा अण्णाभाऊ या कथेमार्फत घालतात. त्याचबरोबर ही कथा अण्णाभाऊंचा साम्यवाद जो आहे तोही व्यक्त करते. म्हणजे कसं की कुणीतरी भरपूर मोठा साठा करून ठेवलेला आहे विनाकारण काही त्याच्या गरज नसताना, आणि कुणाला तरी खायला सुद्धा नाही, अशी जी विषमतावादी परिस्थिती ती संपली पाहिजे. आणि जे काही संसाधन या देशामध्ये आहे ते सर्वसामान्य माणसामध्ये, सर्व समाजामध्ये समान पद्धतीने वाटलं गेलं पाहिजे. त्याला प्रत्येकाला त्याचा हिस्सा दिला गेला पाहिजे समान पद्धतीनं, अशा प्रकारचा आग्रह ते धरतात. आणि हाच तर साम्यवाद आहे. अण्णाभाऊंचा जो साम्यवाद तो हाच आहे. आणि तो साम्यवाद या कथेमार्फत, विष्णुपंत कुलकर्णी कथेमार्फत अण्णाभाऊ सादर करताना दिसतात. त्याचबरोबर मुकुल मुलानी नावाची कथा आहे. आणि त्यामध्ये अण्णाभाऊ कसे लोक एकमेकाच्या विरोधात तयार होतात, आर्थिक प्रश्न जेवढे तयार होतात तेवढे अगदी जवळचे लोक सुद्धा कसे एकमेकाच्या विरोधात काम करतात हे दाखवतात. त्याचबरोबर दारिद्र्य हा काही अभिमानाने मिरवण्याचा दागिना नाही. प्रत्येक दरिद्री माणसाने, गरीब माणसाने प्रचंड मेहनत करून, धडपड करून दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर आलं पाहिजे, आणि तरच त्यांना सुखी जीवन मिळेल. पैसा ही गोष्ट, आर्थिक सोबतता ही गोष्ट, सुखी जीवन देणारी एक गोष्ट आहे. गरिबीचं समर्थन करता कामा नये आणि गरिबीला कुरवाळत बसता कामा नये, अशा पद्धतीचा एक संदेश लोकांनी दारिद्र्यातून बाहेर यावा, अशा प्रकारचा संदेश अण्णाभाऊ या कादंबरी मार्फत देतात, या कथेमार्फत देतात. आणि अशाच प्रकारचा संदेश फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला आहे. या तिन्ही लोकांनी, फुले शाहू आंबेडकरांनी कधी दारिद्र्याचं समर्थन केलेलं नाही, गरिबीचं समर्थन केलेलं नाही. उलट गरिबी आणि दारिद्र्य हे ज्यांच्या जीवनात आहे त्यांनी ते झटकून बाहेर आलं पाहिजे आणि एक सुखी समाधाने जीवन जगलं पाहिजे, असा आग्रह फुले शाहू आंबेडकरांनी धरला. तोच आग्रह अण्णाभाऊ आपल्या कथा कादंबऱ्यातून धरताना दिसतात. स्मशानातील सोनं म्हणजे स्मशानात असलेलं मड्यावरचं सोनं, मड्याच्या तोंडातलं सोनं, या आशयावर अण्णाभाऊंनी एक फार प्रसिद्ध कथा लिहिली आहे, स्मशानातील सोनं. आणि या कथेचे भारतातल्या आणि बाहेरच्या देशातल्या कित्येक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. तर दारिद्र्य हे माणसाला काय काय करायला लावतं, माणसाला कसं भूताच्या पातळीवर नेऊन ठेवतं, आणि त्याला इथली समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, जाती आणि वर्ग व्यवस्था कशी जबाबदार आहे, हे अण्णाभाऊ या स्मशानातील सोनं नावाच्या कादंबरी मार्फत ठासून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आंबेडकरी विचार जो अण्णाभाऊंच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये पसरत होता,
त्या विचाराचा गौरव करणारी, आंबेडकरी विचाराचा गौरव करणारी एक कथा अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. त्या कथेचं शीर्षक आहे सापळा. तर या सापळा कथेमध्ये अण्णाभाऊ काय दाखवतात की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना असं आव्हान केलं, दलितांना असं आवाहन केलं की तुम्ही मेलेली जनावरं ओढू नका, तसंच मृत जनावरांचं मांस खाऊ नका, अत्यंत स्वच्छ राहा आणि प्रसन्न राहा आणि हलकी सालकी कामं करू नका, हे आवाहन ज्यावेळी केलं गेलं डॉक्टर आंबेडकरांकडून आणि मग त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मागासवर्गीय माणसं ज्यावेळी ते डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं तत्व पाळू लागले, त्यावेळी खेड्यातल्या लोकांमध्ये आणि खास करून खेड्यामध्ये सवर्ण लोक राहत होते त्यांच्यामध्ये जी काही खळबळ माजली त्याचं चित्रण अण्णाभाऊ करतात. म्हणजेच ही कथा डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे क्रांतिकारी कार्य केलं त्या क्रांतिकारी कार्याचं मनपूर्वक गौरव करणारी ही कथा आहे, अशा प्रकारचं अण्णाभाऊ चित्रण आपल्याला करताना दिसतात. त्याचबरोबर चिरागनगरची भूतं नावाचं एक अण्णाभाऊंचं कथासंग्रह आहे. तर हा कथासंग्रह जो आहे तो मुंबईतल्या आग्रा रोड, नंतर चिरागनगर आणि आझादनगर इत्यादी भागातील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचे चित्रण आहे. म्हणजे एका अर्थानं चिरागनगरची भूतं हा कथासंग्रह म्हणजे चिरागनगरची भूतं हा कथासंग्रह म्हणजे एक विविध अंगी किंवा विविध रंगी साहित्यिक शिल्प आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. कारण यामध्ये तुम्हाला चिरागनगरची भूतं यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रविचित्र सवयी असलेले लोक, वेगवेगळ्या प्रकारची जीवन पद्धती असलेले लोक, त्याचबरोबर जीवनाबद्दलचं नैराश्य, दारिद्र्य, अंधश्रद्धा, पिळवणूक, जीवनाबद्दलची अनास्था, त्याचबरोबर चोऱ्या माऱ्या, अनैतिक संबंध इत्यादी गोष्टींचं चित्र आपल्याला अण्णाभाऊ चित्रित करताना दिसतात. सगळी पात्र अत्यंत विचित्र पद्धतीने वागताना दिसतात. इतक्या विचित्र पद्धतीनं की ज्याला आपण भूत म्हणतो, भूत नावाची जी काही संकल्पना आहे ती खरी आहे खोटी आहे तो नंतरचा भाग आहे, पण जर काही असेलच तसं तर भूताच्या भोवती जे काय आपण गुणवैशिष्ट्य गुंफतो, राईट, तर या अशा भूतांना सुद्धा लाज वाटेल इतक्या विचित्र पद्धतीनं चिरागनगरच्या भूतामधली काही पात्र वागताना आपल्याला दिसतात. आणि अण्णाभाऊ जे दाखवतात ते असं यामधून की हे जे विचित्र पद्धतीने वागतात लोक, याला अंतिमतः इथली व्यवस्था जबाबदार आहे. ही पात्र जबाबदार असण्यापेक्षा अंतिमतः इथली व्यवस्था जबाबदार आहे. कारण या व्यवस्थेने ही जी पात्र आहेत त्यांना आणि त्यांच्या हजारो पूर्वजांना हजारो वर्ष वंचित, पीडित, शोषित, भरडलेले, रंजले गांजलेले अशा पद्धतीने ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने वागवले आहे. चांगलं जीवन त्यांना कधी उपलब्ध करून दिलंच गेलं नाहीये आणि चांगल्या जीवनाकडे जाण्याचे कुठलेही मार्ग त्यांच्या समोर आपण ठेवलेले नाहीयेत. आणि त्यामुळे हे सर्वजण प्रचंड हा त्रास सहन करून करून त्यांच्यामध्ये एक निर्धावलेपण आलेलं आहे, एक बेफिकिरी आलेली आहे, एक कायमस्वरूपी कधी न निघणारं एक नैराश्य आलेलं आहे. आणि म्हणून मग ते अशा विचित्र पद्धतीने भूतासारख्या पद्धतीने वागतात. या लोकांना इतका आपण छळलेलं आहे या समाज व्यवस्थेनं की त्यांच्या सुखदुःखाच्या कल्पना सुद्धा बदलून गेलेल्या आहेत आणि त्यांना नेहमीच तुरुंगवास, फसवणूक, खून, मारामाऱ्या, डाकुगिरी यामध्येच गुरफटून राहावं लागतं. याच गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. आणि हे सर्व व्हायला या लोकांच्या आणि समुदायांच्या अशा प्रकारच्या विनाशाला इथली एकारलेली एकांगी अन्यायकारक समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, शासन यंत्रणा आणि इथल्या शासनाची ध्येय धोरणं ही जबाबदार आहेत. ही गोष्ट अण्णाभाऊ अधोरेखित करतात हे आपल्या लक्षात येईल. अण्णाभाऊंनी जशा कथा कादंबऱ्या लिहिल्या त्याचबरोबर वगनाट्यही लिहिली आहेत. बरीचशी अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिलेली आहेत आणि त्या वगनाट्यांची जी काही शीर्षक आहेत त्यामध्ये जी प्रामुख्याने आपण शीर्षक कोट करू शकतो ती म्हणजे अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे, निवडणुकीत घोटाळे, शेटजीचं इलेक्शन, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा, पुढारी मिळाला, बिलंदर बुडवे, पेंग्याचं लगीन, दुष्काळात 13वा, इनामदार अशा प्रकारच्या वगनाट्यांचं लेखन अण्णाभाऊने केलेलं आहे. आणि या सर्व वगनाट्यांच्या मार्फत अण्णाभाऊ हे अमर शेख आणि द. ना. गव्हाणकर यांच्याबरोबर या सर्व वगनाट्यांचे प्रयोग करत होते. आणि 1946 पासून लाल बावटा कला पथकाच्या मार्फत लोकांच्या मनोरंजनासाठी त्याचबरोबर आणि सर्वात महत्त्वाचं लोकप्रबोधनासाठी
लोकरंजन आणि लोकप्रबोधन यासाठी ही वगनाट्य अण्णाभाऊंनी लिहिली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत लालबावटा कला पथकाच्या बॅनर खाली त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सादर केली. आणि हे कार्यक्रम त्या काळी अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होते. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता हा. तर अण्णाभाऊंनी ही वगनाट्य त्या लालबावटा कला पथकासाठी सादर केलेली आपल्याला दिसतील. तर या वगनाट्यातून अण्णाभाऊंनी काय काय केलं तर साम्यवादी किंवा कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी जे तत्वज्ञान आहे ते सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या पद्धतीने या वगनाट्यातून सादर केलं. त्याचबरोबर राजकारण्यांची खाबुगिरी, गेंड्यांची कातडी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होणाऱ्या निवडणुकामध्ये वाढलेले पैशाचे महत्व आणि स्तोम व त्याचमुळे पैशावाल्यांचे वाढलेले महत्व म्हणजे शेठजींचे वाढलेले महत्व आणि म्हणून शेठजीचे इलेक्शन नावाचा वगनाट्य आपला दिसतो. तसंच ग्रामीण भागातील सरंजामी, सावकारी, राजकारणी लोकांचा ढोंगीपणा, मूलभूत प्रश्नांकडचे राजकारणी लोकांचे सपशेल दुर्लक्ष, भांडवलशाही आणि त्याच पार्श्वभूमीवर मग कम्युनिस्ट आणि साम्यवादी तत्वज्ञानाची आवश्यकता आणि उपयुक्तता, श्रेष्ठता असे अण्णाभाऊंनी वगनाट्यामधून सादर केले. अण्णाभाऊंच्या वगनाट्यानी तात्कालिक त्या काली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन आणि समाज जागृतीचं कार्य केलेलं आपल्याला दिसेल. अण्णाभाऊंनी जशा कथा, कादंबऱ्या आणि वगनाट्य लिहिली तशीच काव्य निर्मितीही केलेली आहे. काही कविताही लिहिलेल्या आहेत. आणि अण्णाभाऊंनी या कविता प्रकारामध्ये त्यातले कवितेमधले उपप्रकार जे असतात उपप्रकार तेही हाताळलेले आहेत. म्हणजे ज्यामध्ये आपल्याला उपप्रकारामध्ये पोवाडे आहेत, लावणी आहे, पदे आहेत, गीते आहेत, गण असतात, गणगवळण ज्याला म्हणतो आपण पूर्वीच्या तमाशात त्यातले गण आहेत. अशा वेगवेगळ्या काव्यातल्या उपप्रकारांचाही समावेश अण्णाभाऊंच्या काव्य निर्मितीच्या प्रकारामध्ये, साहित्य प्रकारामध्ये आपल्याला दिसतो. अण्णाभाऊंच्या काव्य निर्मितीची जर आशयानुसार वर्गवारी करायची ठरलं तर ढोबळमाने पुढील काही पद्धतीचे आपल्याला आशयसूत्र अण्णाभाऊंनी त्यांच्या काव्यामधून सादर केले दिसतात. तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की अण्णाभाऊंनी काही शौर्यगाथा वर्णन करणारी काव्य लिहिलेली आहेत की ज्यामध्ये पोवाडे येतात. अण्णाभाऊंनी मार्क्सवादी विचारसरणीकडे झुकलेले आणि विचारसरणीचा प्रचार करणारे काही काव्य लिहिलेले आहेत. तसंच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा गौरव करणारे काही काव्य लिहिलेले आहेत. तसंच मुंबईवरच्या काही कविता आहेत अण्णाभाऊंच्या. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागाचे आणि निसर्गाचे एक अत्यंत विहंगामी आणि मनोहारी असं वर्णन करणारे काही काव्यरचना आहेत. त्याचबरोबर प्रेमविषयक रचना आहेत काव्यरचना. आणि मग शेवटी राष्ट्रप्रेमाचा आविष्कार करणाऱ्याही काही काव्यरचना अण्णाभाऊंनी लिहिल्या आहेत. आता जर शौर्यगाथा गाणाऱ्या प्रकाराचा विचार केला आपण तर त्यामध्ये अण्णाभाऊंच्या ज्या कविता आपल्या समावेश कराव्या लागतील त्यामध्ये स्टालिनग्राडचा पोवाडा, बंगालची हाक, बर्लिनचा पोवाडा, पंजाब दिल्लीचा दंगा, तसंच तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमळनेरचे अमर हुतात्मे, त्याचबरोबर मुंबईचा गिरणी कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा अशा प्रकारच्या काव्य रचनांचा उल्लेख करावा लागेल. आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की अण्णाभाऊंनी महाराष्ट्र हाच केवळ आपल्या साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू ठेवलेला नाहीये, तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या ज्या प्रांतांमध्ये काही प्रॉब्लेम होते, काही अडचणी होत्या त्यांच्याबद्दलही भाष्य करण्याचा, त्या प्रश्नाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न आपल्याला केला दिसेल. जसं की तेलंगणाचा संग्राम आहे. या तेलंगणामध्ये निजामाचे अत्यंत दमनकारी राज्य होतं. तिथल्या मूळ तेलुगू लोकांना प्रचंड त्रासामध्ये जगावं लागत होतं आणि त्या निजामाच्या विरोधात इथे काही संघर्ष चाललेले होते, काही लढे चाललेले होते. त्या लढ्यांना एका अर्थानं बळ देण्याचं काम अण्णाभाऊंनी तेलंगणाचा संग्राम या त्यांच्या काव्यामार्फत केलेलं आपल्याला दिसेल. त्याचबरोबर अण्णाभाऊंची दुसरी जी काव्यरचना करणारी एक महत्वपूर्ण कॅटेगरी आहे त्यामध्ये मार्क्सवादी विचार धारेवरचं त्यांचं जे काव्य आहे तर त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि त्यामध्ये ज्या काव्य रचनांचा आपण उल्लेख करू शकतो त्या काव्यरचना म्हणजे कामगार स्तवन, एकजुटीचा नेता, तू मराठमोळा, बोलत कडकपारी किंवा शिवारी चला, दुनियेची दौलत सारी, तेला शिवाय जळतो दिवा, चिनी जणांची मुक्ती सेना आणि लेनिन शुभनामाचे या ज्या अण्णाभाऊंच्या काव्यरचना आहेत त्या साधारणतः मार्क्सवादी विचाराच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या काव्यरचना आहेत. आणि या काव्यरचनांमार्फत
अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट विचारधारेचं महत्त्व, त्याचबरोबर त्याची भारतामध्ये उपयुक्तता आणि आवश्यकता या गोष्टींचा उहापोह आपल्याला करताना दिसतात. पुढची जी अण्णाभाऊंची जी काव्यरचनेची कॅटेगरी आहे त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीय संस्कृती यांचा त्यांनी केलेला गौरव आपल्याला दिसेल. आणि या कॅटेगरी खालच्या ज्या काव्यरचना आहेत त्यांचा जर उल्लेख करायचा झाला तर त्यामध्ये आपल्याला या पुढील काव्यरचनांचा उल्लेख करावा लागेल, ज्यामध्ये नंबर 1 आहे शाहिरांनो या नावाची काव्यरचना. पुढची आहे महाराष्ट्र देश आमुचा. त्यानंतर आहे उठला मराठी देश. आणि शेवटची त्यानंतरची रचना आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. त्याचबरोबर माझी मैना गावावर राहिली ही अत्यंत प्रसिद्ध रचना अण्णाभाऊंची, ही महाराष्ट्राच्या संदर्भातली आहे. तसंच जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव ही काव्यरचना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र संस्कृतीच्या संदर्भातली आहे. त्याचबरोबर साताऱ्याची तरा ही एक काव्यरचना. आता आपल्याला माहित आहे की माझी मैना गावावर राहिली ही जी अण्णाभाऊंची काव्यरचना आहे ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर आधारित आहे. म्हणजे महाराष्ट्रातले बेळगाव, निपाणी, डांग हे जे भाग आहेत जे महाराष्ट्रापासून तोडून ते त्यातले काही भाग कर्नाटकमध्ये काही गुजरातमध्ये टाकले गेले, प्रामुख्याने कर्नाटकमध्ये टाकले गेले, या प्रश्नावरची ही काव्यरचना आहे. त्यामध्ये अण्णाभाऊ 2 पातळ्यावर आपल्याला निवेदन करताना दिसतात. ही प्रत्यक्ष जीवनातली प्रेयशी आहेच आहे, पुरुष आणि स्त्री यांच्यामधल्या प्रेमाची एका अर्थाने ती कथा आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा जो सीमा प्रश्न चाललेला आहे त्याही बाबतीतलं एक आशयसूत्र, एक त्यामध्ये गुंफलेलं आशयसूत्र, एक सुप्त आशयसूत्र अण्णाभाऊ त्यामध्ये गोवताना दिसतात. म्हणजे एका अर्थानं महाराष्ट्र एक प्रियकर आहे आणि त्याच्या प्रेयशी असलेले बेळगाव, कारवार, निपाणी यासारखे जे भाग आहेत ते या महाराष्ट्र नावाच्या प्रियकरापासून तुटलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचा जो एक विरह त्यांना जाणवत आहे तो विरह अण्णाभाऊ हे या माझी मैना गावावर राहिली या काव्यरचनेमार्फत सादर करतात. म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्रापासून तुटलेली ही गावं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये समावेश झाले पाहिजेत अशा प्रकारचा एक संदेश महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ आपल्याला देताना दिसतात. त्याचबरोबर जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे कवन हे अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विविध रंगी कार्य आहे, विविधांगी कार्य आहे, सर्वसमावेशक कार्य आहे, एका अर्थानं सर्व भारताला आणि सर्व जगाला कवेत घेणारं कार्य आहे, त्याचा गौरव करण्यासाठी लिहिलेलं हे कवन आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामध्ये अण्णाभाऊ मग डॉक्टर आंबेडकरांनी कसा इथल्या जाती व्यवस्थेला सुरुंग लावला, इथल्या सरंजामीला कसा सुरुंग लावला आणि ते एक समानता प्रस्थापित करण्याचा कसा प्रयत्न केला याचं कौतुक आणि याचा उहापोह अण्णाभाऊ या जग बदल घालून घाल सांगून गेले मला भीमराव या कवनामार्फत करताना दिसतात. अण्णाभाऊंच्या कवितांची किंवा काव्यरचनांची पुढची कॅटेगरी आहे मुंबई बद्दलच्या कविता. तर अण्णाभाऊंनी ज्या 2 प्रसिद्ध मुंबई बद्दलच्या कविता लिहिल्यात त्यांची शीर्षक अशी आहेत. नंबर 1 कथा मुंबईची आणि नंबर 2 मुंबईची लावणी. त्यामध्ये मुंबईच्या संदर्भातली वेगवेगळी वर्णनं अण्णाभाऊ करतात. एकीकडे प्रचंड उंच उंच इमारती आहेत, प्रचंड समृद्धी असलेले भाग आहेत आणि दुसरीकडे झोपडपट्टीसारखे दारिद्र्यात पिचणारे, अत्यंत हलाखीत जीवन जगणारे, बिमार असलेले सर्व लोक असलेले असे भाग आहेत. हेही अण्णाभाऊ एक चित्र दाखवतात. म्हणजे मुंबईमध्ये कसं अत्यंत टोकाचं विसंगत चित्र आपल्याला दिसतं समाज जीवनातलं, हे अण्णाभाऊ यामार्फत दाखवतात. मुंबईमधली जी टोकाची विषमता आहे ती अण्णाभाऊ दाखवतात. एका अर्थानं या देशात जी विषमता आहे, या देशामध्ये जी विषमता आहे तीच मुंबईच्या रूपाने अण्णाभाऊ दाखवतात असं आपल्या लक्षात येईल. ग्रामीण भागातलं एक नैसर्गिक वातावरण अण्णाभाऊंच्या मनामध्ये घर करून बसलं होतं, कारण अण्णाभाऊ त्याच भागामध्ये वाढले आणि तिथेच त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवातीची वर्ष घालवली. त्याला इम्प्रेशनेबल टाइम म्हणतो आपण, मनावर ठसणारा जो कार्यकाळ असतो आपल्या आयुष्यातला बालपणीचा, तो कार्यकाळ अण्णाभाऊने ग्रामीण भागात घालवला होता. त्यामुळे ग्रामीण भागातले सुंदर असे निसर्ग, जे निसर्गाची रूपं होती ती अण्णाभाऊंना माहीत होती आणि त्यामुळं त्याचं आविष्करण, त्याचं प्रकटीकरण अण्णाभाऊंनी त्यांच्या काही काव्यरचनामध्ये केलेलं आहे. ज्यामध्ये अण्णाभाऊंनी ग्रामीण भागातील निसर्गाचं वर्णन केलेलं आहे त्या त्यांच्या काव्यरचना म्हणजे पूर्वेला जाग आली, रवी आला लावणी तुरा, तसेच भाग्याची माऊली, जागरणाला या,
आणि दुनियेची दौलत सारी अशा प्रकारच्या काव्यरचनांचा उल्लेख करावा लागेल. प्रेमकथा ही अण्णाभाऊने प्रेमकथा जशा लिहिल्या तसंच प्रेम काव्य अण्णाभाऊने लिहिले, ज्यामध्ये गवळण, माझी मैना गावावर राहिली यांचा उल्लेख करावा लागेल. आणि देशभक्तीपर जी काव्य अण्णाभाऊने लिहिली त्यामध्ये प्रथम मायभूच्या चरणा, त्याचबरोबर कटाव आणि भारताची पहिली दीपावली अशा काव्यरचनांचा आपला उल्लेख करावा लागेल. अण्णाभाऊंनी या सगळ्या काव्य प्रकारांबरोबर, वगनाट्यांबरोबर, कथा कवितांबरोबर प्रवास वर्णनही लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्यांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये अगदी मुक्तपणे संचार केलेला आहे. त्यामध्ये प्रवास वर्णनही अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. आणि 1961 साली इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीने पुरस्कृत केलेल्या रशियाच्या दौऱ्यासाठी अण्णाभाऊंची निवड झाली होती. आणि मग त्या वर्षामध्ये 1961 मध्ये अण्णाभाऊंनी रशियाचं दर्शन घेतलं. रशियाला ते गेले आणि रशियामध्ये जे जे त्यांनी पाहिलं त्या सर्वांचं चित्रण अण्णाभाऊ अत्यंत उत्साही पद्धतीने करतात. आणि रशियामध्ये कशी समानता आहे, कशी सुबत्ता आहे आणि कसं एका अर्थानं वैभव आहे हे अण्णाभाऊ सांगतात. म्हणजे एका अर्थाने रशियाने कम्युनिस्ट विचारधारा आत्मसात करून, अडॉप्ट करून कसं तिथलं जीवनमान उंचावलेलं आहे लोकांचं, कशी तिथे सुबत्ता आणलेली आहे, कसं तिथे वैभव आणलेलं आहे, तसंच वैभव आपण आपल्या देशामध्ये सुद्धा आणि जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा निर्माण केलं पाहिजे. कम्युनिस्ट विचारधारा प्रसरित केली पाहिजे, प्रसारित केली पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला, वंचित माणसाला, पीडित माणसाला सुख समाधानाचे दिवस आणले पाहिजेत. अशा प्रकारचा एक विचार अण्णाभाऊ त्यांच्या माझा रशियाच्या प्रवासमध्ये सादर करताना आपले दिसतात. आपल्या एक गोष्ट इथे नमूद केली पाहिजे, एक माहिती म्हणून सांगतो मी आपल्याला सर्वांना प्लीज, की मागच्या काही वर्षांपूर्वी, 3-4 वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे रशियामधील एका मॉस्कोमधील एका लायब्ररीमध्ये अण्णाभाऊंचा अर्धपुतळा सुद्धा बसवला गेला आहे. मागच्या 4-1 वर्षापूर्वीच घटना आहे. तर अण्णाभाऊंचा अर्धपुतळा हा मॉस्कोमधल्या एका ग्रंथालयामध्ये बसवण्यात आलेला आहे. हे अण्णाभाऊंनी रशियाच्या संदर्भात जे काम केलं, कम्युनिस्ट विचारसरणीच्या संदर्भात जे काम केलं त्याचं एका अर्थानं गौरव करणारं, त्याची पावती त्यांना देणारं हे पाऊल उचललं गेलेलं आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आतापर्यंत जे उपरोक्त मी तपशील आपल्या समोर सादर केले त्यावर आपल्या लक्षात येईल की अण्णाभाऊंनी या महाराष्ट्रातले आणि या देशातले जे जे भौगोलिक भाग आहेत, मग ग्रामीण असोत, अर्धशहरी असोत, शहरी असोत किंवा मेट्रोपॉलिटन असोत, या सर्व भागातील प्रथा, परंपरा, त्यातलं कर्तृत्व, नेतृत्व, त्यातले सामाजिक स्तर, सर्व जाती, धर्म, मग त्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, आणखी वेगवेगळे ख्रिश्चन असतील, या सर्वांच्या स्तरामधील जे जे काही वातावरण आहे, जी जी काही परिस्थिती आहे ती अण्णाभाऊंनी चित्रित केली. त्याचबरोबर या सर्व सामाजिक स्तरामधील जे पात्र आहेत, म्हणजे स्त्री पुरुष आहेत आणि बाकीची मुलं असतील, आणखी कोणी असतील, या सर्वांचं चित्रण केलेलं आहे. त्याचबरोबर लेखन प्रकार जे आहेत वेगवेगळे मराठी साहित्यातले तेही अण्णाभाऊंनी हाताळलेले आहेत. असा हा प्रचंड एकंदर मोठा डोलारा अण्णाभाऊंनी मोठ्या ताकदीने पेललेला आपला दिसेल. आणि तो डोलारा नुसता पेललाच नाही, तर अत्यंत आकर्षक पद्धतीने, भावणाऱ्या पद्धतीने, हवाहवासं वाटणाऱ्या पद्धतीने अण्णाभाऊने आपल्या समोर मांडलाय, सादर केलाय. म्हणजे एका अर्थानं एक प्रचंड व्यापकता आणि सर्वसमावेशकता आणि सर्व समाजाला स्पर्श करून जाणारा एक प्रचंड मोठा व्याप आणि प्रचंड मोठा कामाचा व्याप, साहित्यिक कामाचा व्याप अण्णाभाऊने आपल्या लिखाणातून आपल्या समोर सादर केलेला आहे. आता या ज्या सर्व गोष्टी अण्णाभाऊ करू शकले, या गोष्टी काही विनाकारण येत नसतात. इतक्या वेगळ्या पातळीवरच्या गोष्टी आणि इतक्या उच्च पद्धतीच्या गोष्टी ज्यावेळी एखादा माणूस करतो तर त्या काही अनायासे किंवा सहज येत नसतात. तर त्यामागे काही विचार असतो, काही विचारधारा असते की ज्याला आपण इंग्रजीमध्ये आयडिओलॉजी म्हणतो. अशी आयडिओलॉजी असते आणि त्याचा एक भाग म्हणून त्याच्यातून येणारी जी ऊर्जा आहे, आयडिओलॉजीमधून येणारी जी ऊर्जा आहे, त्याचा भाग म्हणून अशा प्रकारचं आविष्करण, अशा प्रकारचं प्रकटीकरण की जे अण्णाभाऊंनी केलं आपल्या साहित्यातून, ते होताना आपल्याला दिसतं किंवा ते होत असतं. आता मग जर आपला विचार करायचा असेल की अण्णाभाऊंची आयडिओलॉजी काय होती,
तर मग त्या बाबतीत आपल्याला असं म्हणावं लागेल माझ्या मते की अण्णाभाऊंची जी विचारधारा होती ती टप्प्याटप्प्यानं विकसित होत गेलेली दिसते. म्हणजे अण्णाभाऊचं जे विचार विश्व आहे ते असं कलेकलेनं, जसा चंद्र कलेकलेने वाढतो आणि त्याच्यानंतर पौर्णिमेचा चंद्र तयार होतो, तशाच पद्धतीनं अण्णाभाऊंची विचारधारा, अण्णाभाऊंचं विचार विश्व, अण्णाभाऊंची आयडियॉलॉजी ही कलेकलेनं वाढताना आणि वृद्धिंगत होताना आपल्याला दिसते. ही गोष्ट बहुतेक सर्व विचारवंतांना, अण्णाभाऊंच्या संदर्भात विचार करणाऱ्या विचारवंतांना, संशोधकांना, अभ्यासकांना लक्षात आलेली असं माझं मत आहे. आणि ज्याला आपण आजकाल ऑर्गॅनिक लेखक म्हणतो, आपण ऑर्गॅनिक म्हणजे वर्धिष्णू किंवा वृद्धिंगत होणारा लेखक म्हणतो, तसा एक ऑर्गॅनिक लेखक अण्णाभाऊ साठे आहेत. कारण त्यांचं जे काही विचार विश्व आहे ते, साहित्यिक विश्व आहे ते टप्प्याटप्प्यानं असं विकसित होत गेलेलं दिसतं. मग ते कसं विकसित होत गेलं तर आपलं असं लक्षात येईल की अगदी सुरुवातीला जेव्हा अण्णाभाऊ मुंबईमधल्या गिरण गावामध्ये गेले तेव्हा तिथल्या कम्युनिस्ट चळवळीच्या म्हणजेच साम्यवादी चळवळीच्या संपर्कात आले व त्या विचारसरणीचा त्यांनी मनापासून हिरीरीने, उत्साहाने अंगीकार केला, प्रचार प्रसार केला. त्यामुळे पहिली विचारधारा त्यांची साम्यवादी आहे. त्यानंतर पुढच्या काळात त्यांच्या विचारधारेमध्ये आणखी विकास होत गेला आणि त्यांच्या लक्षात आलं की फुले शाहू आंबेडकर यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा सुद्धा कम्युनिस्ट विचारधारे इतकीच या देशासाठी महत्वाची आहे आणि मूलभूत आहे. आणि मग कम्युनिस्ट विचारधारेबरोबरच अण्णाभाऊंच्या विचार विश्वामध्ये, वैचारिकतेमध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जोडल्या गेली आणि मग या 3-4 विचारधारेचं कॉम्बिनेशन, एक अत्यंत सुंदर असं कॉम्बिनेशन अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये यायला तयार झालं. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून आपलं असं लक्षात येईल की अण्णाभाऊंनी त्यांच्या फकीरा ही जी कादंबरी आहे ती फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. आणि अशा प्रकारे झुंजार हे अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर मगाशी मी उल्लेख केला तसं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे अत्यंत प्रसिद्ध कवन आहे त्याने लिहिलेलं आहे. आणि याद्वारे अण्णाभाऊंनी, डॉक्टर आंबेडकरांनी जे या देशामध्ये एक मूलभूत कार्य केलेलं आहे वंचितांच्यासाठी, दलित शोषितांच्यासाठी, त्या कार्याचा एक मनस्वी गौरव, मनापासून गौरव अण्णाभाऊंनी केलेला आहे असं मला दिसतं. मग ती विचारधारा अण्णाभाऊंच्या बरोबर जोडल्या गेली, फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोडल्या गेली. आणि मग ही जी विचारधारा आहे, कम्युनिस्ट असू दे किंवा फुले शाहू आंबेडकर विचारधारा जी असू दे, ती अंतिमतः ही मानवतावादी विचारधारा आहे. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही अंतिमतः मानवतावादी विचारधारा आहे. आणि ज्या अर्थी अण्णाभाऊ हे फुले शाहू आंबेडकर आणि साम्यवादी विचारसरणीशी जोडले गेले त्या अर्थी ते एका अर्थाने मानवतावादी विचारसरणीशी सुद्धा जोडले गेले. आणि म्हणून मग अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये, अण्णाभाऊंच्या वैचारिक पिंडामध्ये साम्यवादी तसेच फुले शाहू आंबेडकरवादी आणि अंतिमतः मानवतावादी या अशा प्रकारच्या विचारधारांचा समावेश होतो. आणि अशा प्रकारे अण्णाभाऊंची आयडियॉलॉजी आपल्याला फुले शाहू आंबेडकरवादी, साम्यवादी आणि मानवतावादी अशी तयार झालेली दिसते. आणि त्याच त्यांच्या या आयडियॉलॉजीचा आविष्कार हा त्यांच्या साहित्यातून दिसतो की ज्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये एक प्रगल्भता, एक व्यापकता, एक सर्वसमावेशकता आणि एक सर्वधर्म संभाव आपल्याला असं दिसेल. मित्रो, या चर्चेच्या निमित्तानं मी एक छोटा माणूस आहे पण तरी आपल्याला एक सर्वांना माझ्या स्वतःसहित आपल्या सर्वांना मी एक आवाहन करील की आपण सर्वांनी पुरोगामी जे महापुरुष आहेत त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नये आणि अशा पुरोगामी महापुरुषांमध्ये भेदभाव निर्माण करण्याऐवजी त्यांच्यामध्ये आपण समन्वय निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. आणि एका अर्थानं पुरोगामी ज्या सामाजिक चळवळी आहेत किंवा पुरोगामी जे समाजकारण आहे त्यामध्ये बेरजेचं समाजकारण केलं पाहिजे. बेरजेचं राजकारण तर भरपूर लोक करतात, ते सातत्यानं चाललेलं असतं. बेरजेचं राजकारण, बेरजेचं राजकारण हे सगळेजणच करत असतात, कारण भारतीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये सगळ्या बेरजेचं राजकारण केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणून बेरजेचं राजकारण 24 तास चालू आहे, परंतु बेरजेचं समाजकारण फारसं होत नाही. आणि म्हणून मग सामाजिक चळवळी दुर्दैवाने म्हणावा तेवढा झेप घेत नाहीत. तयार तर होतात
सामाजिक चळवळी, पण ज्या इच्छित ध्येयापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. जसं रॉकेट त्याच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचतं, चंद्रापर्यंत पोहोचतं, तशा सामाजिक चळवळी आमच्या ज्या रॉकेट सारख्या आहेत त्या इच्छित ध्येयापर्यंत दुर्दैवाने पोहोचत नाहीत. त्याचं एक कारण असं असेल की आमच्या समाजकारणामध्ये बेरजेचं समाजकारण फारसं होत नाही. तर अशा प्रकारे आपण बेरजेचं समाजकारण केलं पाहिजे आणि पुरोगामी महात्म्यांमध्ये एक समन्वय निर्माण केला पाहिजे. मतभेद निर्माण करण्यापेक्षा, भेदभाव निर्माण करण्यापेक्षा आपण समाजकारणामध्ये आणि आमच्या महापुरुषांमध्ये, पुरोगामी महापुरुषांमध्ये एक समन्वय निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. ते अत्यंत गरजेचं आहे असं माझं मत, एक छोट्या माणसाचं मत आहे. तर अण्णाभाऊंच्या या अत्यंत त्रोटक पद्धतीने सांगितलेल्या, मी स्वतः अण्णाभाऊने त्रोटक पद्धतीने सांगितलं. अण्णाभाऊंचं कार्य तर फार अफाट आहे, अण्णाभाऊंचं साहित्यिक कार्य अफाट आहे, पण ते मी त्रोटक पद्धतीने सांगितले. माझ्या त्रोटक हैसियतीनुसार, अवकाशानुसार मी सांगितलेलं आहे. तर अण्णाभाऊंच्या अफाट पसरलेल्या साहित्यिक, वैचारिक, कृतिशील कर्तृत्वाला मी पुन्हा एकदा पुनश्च मानाचा मुजरा करतो. आणि याचबरोबर या प्रतिष्ठित व्याख्यानमालेमध्ये या व्याख्यानमालेच्या आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली, त्याचबरोबर डॉक्टर धनंजय लोखंडे सरांनी माझं नाव जे सुचवलं या प्रतिष्ठित व्याख्यानमालेसाठी व्याख्याता म्हणून, त्याबद्दल या व्याख्यानमालेचे आयोजक आणि डॉक्टर धनंजय लोखंडे सर यांना व्यक्त करतो. त्याचबरोबर जे श्रोते महाराष्ट्रभरचे आणि महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा जे श्रोते वेळात वेळ काढून या व्याख्यानाला उपस्थित राहिले त्या सर्वांचाही मी मनापासून ऋणी आहे, अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. आणि या सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझं निवेदन आटोपत घेतो, थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर अण्णाभाऊ साठे त्यांची सर्व धर्मसमूह साहित्यातील समावेशकता या विषयावर आपण विवेचन केलं. आपल्या श्रोतेगणात आज 50 लोक कंटिन्यू हजर होते, 50 परिवार उपस्थित होते आणि जाऊन येऊन हा आकडा 70 पर्यंत गेला असेल. गुड गुड गुड, बहुत बढिया, छानच. आपल्या आता या उपक्रमाला 2 डॉक्टरेट उभे, डॉक्टरेट हजर आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर धनंजय लोखंडे आणि डॉक्टर लहू गायकवाड. मी पहिलं डॉक्टर धनंजय लोखंडेंना विनंती करतो, सर आपण मनोगत व्यक्त. येस येस, प्लीज प्लीज प्लीज. कोरडे सर, जय भीम. अतिशय चांगल्या पद्धतीने विषय मांडला. जय भीम. आणि त्याला पण म्हणूयात की खूपच अभ्यासपूर्णाचा प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही फक्त अभ्यासक नाही तर तुम्ही एक चळवळ नेतृत्व देणारा असं तुम्ही आहात. आणि असं म्हणूयात की अभ्यासक असणं वेगळं, प्रेझेंटेशन करणं वेगळं, पण मनापासून पुन्हा ते आत्मीयतेने मांडणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण तुम्ही जे शेवटी म्हणालात की माझ्या सकट सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण महापुरुषांमध्ये विभाजन करायला नको, आपण सगळ्यांना घेऊन परिवर्तनाच्या चळवळीत पुढे गेलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे सर. आणि याच्या आता मला वाटतं मुकेश गायकवाड, हर्षानंद सोनवणे या सगळ्या ग्रुपने याच्यावर आता उद्या हे युट्यूबला टाकतील, ते अनेक लोकांपर्यंत जाणार आहे, आणि अतिशय आणि मला वाटतं आता तुमचं व्याख्यान काहीतरी 1000च्या मागे पुढे असेल, इतकी व्याख्यानांची झालेली आहेत. कारण मी सुरुवातीला बाहेर होतो. आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि आपल्या मांडणीविषयीचा प्रश्नच नाही काय, म्हणजे आम्ही काय बोलायचं त्याच्याविषयी नाही. कारण तुमची इंग्लिशमध्ये, तुमची इंग्रजीमधली पुस्तकं आहेत, तर अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. कारण मला आठवतं की माकडीचा माळ्याला काय म्हणायचं, आपली चर्चा त्या काळात विद्यापीठात झाली होती इंग्लिशचं ट्रान्सलेशन करताना. हो, त्या पुस्तकांचं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मांडले सर. आणि ऐकायला मला मिळालं, खूप छान वाटलं. धन्यवाद सर. जय भीम. अशोक गायकवाडांना आपण घेऊया. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. खूप छान सर. तुम्ही आम्हाला अण्णाभाऊ साठे हे कधी माहितीच नव्हते. आम्हाला वाटायचं फक्त कीर्तन, गायन, भजन हे सगळं करायचे. अण्णाभाऊ साठे आम्हाला कळलंच नाही कोण होते ते. आज आम्हाला खरोखर कळले अण्णाभाऊ साठे काय. खूप छान तुम्ही आम्हाला प्रवचन दिले साहेब. अनेक असंच कधीतरी येत जा आणि असंच प्रवचन देत जा. खूप धन्यवाद सर तुमचे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. थँक्यू. गुरुजी बोला.
आतापर्यंत मी बरीच व्याख्यानं ऐकली अण्णाभाऊ साठेंवरती आणि मी त्यांच्यावरती गाणी सुद्धा गायलेली आहेत, बरेचसे कॅसेट वगैरे त्याचं काढलेलं आहे. पण आतापर्यंत मला एवढी माहिती नव्हती ही सरांनी कुठली कादंबरी कशासाठी लिहिली, कुठला कथा संग्रह कशाबद्दल लिहिला आणि या ठिकाणी ज्या कवनं केलेली आहेत त्यांनी ती कुठल्या विषयावर लिहिली हे मी कधीच वाचलं नव्हतं किंवा ऐकलं नव्हतं. आणि म्हणून सरांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलं. आणि धनंजय सरांचं पण स्वागत करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं तुमचं व्याख्यान ऐकण्याची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल धनंजय सरांचा पुन्हा लोखंडे सरांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद तुमचे आणि डॉक्टर लोखंडे सरांचे, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. 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 मदन कांबळे सर, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही फक्त 2च मिनिटांमध्ये आभार मत व्यक्त करावं, नंतर आपण आभाराकडे वळूया. नंतर कोणी हात दाखवू नका. ग्रुप वरील सर्व बांधवांना माझा मानाचा जय भीम. आणि आता व्याख्यान दिलं, खूप छान दिलं, भावलं. आणि आम्हाला इतकी माहितीच नव्हती अण्णाभाऊ साठे बद्दल. पण आम्ही दिलीप सरोदे आणि मी, आमच्या दोघांचं कॅसेट आहे अण्णाभाऊ साठेवरती, की आम्ही फक्त आवाज दिला आणि त्यांची गाणी गायली अण्णाभाऊ साठेंची. आणि फेमस होते दोघांचं ही कॅसेट. आताच दिलीप सरांनी सांगितलं आणि मी पण तुम्हाला सांगतो. परंतु जसं लोखंडे सरांनी सांगितलं की त्यांची गाठभेट कुठे झाली, तसं मला पण एक प्रश्न पडतो की अण्णाभावांचं शिक्षण कुठे झालं. आणि ते 1.5 दिवसामध्ये शाळा सोडून गेले मुंबईला. मग इतकं त्यांना लिखाण कुठं शिकले ते? का आपण बहिणाबाई चौधरी नातीला सांगायचं आणि ती लिहायचं, तसे अण्णाभाऊसाठी करत होते का? त्याचं जरा उकलन झालं तर बरं होईल. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. तर अण्णाभाऊ साठे ज्यावेळी मुंबईत गेले त्यावेळी मग त्यांनी हळूहळू जमेल तसं शिकायला सुरुवात केली. अगदी बाराखडीपासून सुरुवात झाली होती त्यांची. ते मुंबईतल्या आपल्या सिनेमाची पोस्टर्स, मुंबईतल्या दुकानांच्या पाट्या, कोणाला तरी विचारून शब्द किंवा अल्फाबेट ज्याला म्हणतो आपण बाराखड्या, ह्या शिकायला अण्णाभाऊंनी सुरुवात केली. आणि तिथून पुढे हळूहळू मग ते शिकत गेले. आणि मग ज्यावेळी गिरणी कामगार म्हणून गेले तिथून पुढे मात्र अण्णाभाऊंचा विकास मात्र झपाट्याने झाला. मग कम्युनिस्ट चळवळी जोडले गेले आणि कम्युनिस्ट विचारधारेमुळे त्यांच्या वैचारिकतेमध्ये, लिखाणामध्ये एक प्रगल्भता यायला आणि एक त्याला म्हणतो का आपण आकार यायला सुरुवात झाली. त्यामुळं तशा पद्धतीने अण्णाभाऊंची डेव्हलपमेंट झाली साहेब, असं झालं ते. धन्यवाद. मदन कांबळेंनी विचारलेल्या प्रश्नाला कोरडे सरांनी सुंदर अशी उत्तर दिलं. अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते. आदल्या दिवशी नाव टाकण्याकरता गेले, दुसऱ्या दिवशी शाळेतून मास्टरनी मारलं म्हणून पळून आले. आणि मला सांगायला आवडेल सर, बजरंग कोल्हे सर, मी अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्यात. अरे वा, गुड, बहुत बढिया, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि माझ्याकडे आता अण्णाभाऊ साठेंच्या 13 कादंबऱ्या आणि 9 कथासंग्रह माझ्याकडे आहेत. भरपूर आहे सध्या तरी. भरपूर, फार कमी लोकांकडे असते एवढं. तर ते अण्णाभाऊ साठे वाचून काढले. मी शंकरराव खयात पण वाचून काढला. अरे रिअली? वा. म्हणजे आपले मृणालिनी कानेटकर वगैरे ज्या होत्या ना लेखिका, त्यांच्याही कादंबऱ्या वाट. नंतर जी.ए. कुलकर्णी. हो, जी.ए. कुलकर्णी. तर मी आता माझं काम संपलेलं आहे. कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याकरता मी मुकेश मानी गायकवाडांना विनंती. कसं जमेल तसं बघूया आपण. बघू, ठीक आहे. धन्यवाद गुरुजी. आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बजरंग कोरडे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. जय भीम, जय भीम, जय भारत, जय संविधान. आज 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट म्हटले की शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि जयंती निमित्तानं सर्वप्रथम सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आजचा जो खऱ्या अर्थानं हर्षानंद गुरुजींनी गेल्या 15 ते 20 दिवसापासून सांगितलं होतं की आज ह्या दिवशी आपल्याला आदरणीय कोरडे सरांचा विषय घ्यायचा आहे. आणि खरंच खूप सुंदर. आता जवळजवळ 3 ते 4 आपण फक्त अभिप्राय घेतले, कारण अजून सगळे अभिप्राय घेतले असते तर अजून 1 तास नक्कीच गेला असता. कारण आपल्याला
टाइमचं लिमिट असल्यामुळं आपण जास्त अभिप्राय घेतले नाहीत. नाहीतर अभिप्राय सर्वांचे घेतले असते तर अजून 1 तास नक्कीच वाढला असता. तर आपण युट्यूबला देखील आपण उपक्रम मालिका टाकत आहोत. उद्या ही जी काय प्रवचन मालिका आहे ते उद्या लवकरात लवकर म्हणजे सकाळी 8च्या आत आपणापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेल. खूप सुंदर असा विषय या ठिकाणी झालाय. मनापासून अभिनंदन सर. आपण आता जसं हर्षानंद सोनवणे गुरुजींनी सांगितलं तसं आम्हाला नक्कीच वस्ताद साळवेंचा विषय आम्हाला यानंतर आपल्या वेळेनुसार जसा देता येईल तसं आम्हाला मार्गदर्शन करावं असं सर्व संविधान विश्लेषण समितीच्या वतीनं आपणास विनंती. आणि उद्या शुक्रवार म्हटलं की आपण मुक्त संवाद हा विषय घेत असतो. आज खऱ्या अर्थानं अभिप्राय जास्त झाले नाहीत वेळेअभावी, म्हणून आपण उद्या मुक्त संवाद घेत आहोत आणि मुक्त संवादाच्या माध्यमातून प्रत्येकाला बोलण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. तर उद्या देखील आपण अशीच उपस्थिती दर्शवावी आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रत्येकाला 4 ते 5 मिनिट या ठिकाणी आपण बोलण्याची संधी देत असतो. उद्या देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्व संविधान विश्लेषण समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती. आणि कॉल मेसेज मध्ये एक आपल्या युट्यूबची लिंक देखील शेअर केलेली आहे. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करावं असं विनंती करतो. आणि आदरणीय लोखंडे सरांचा हँड राईज झालाय. अगदी 1 मिनिट सर, विनंती आहे. तुम्ही आता ह्यासाठी हँड राईज केलं की सुरुवातीला मी जॉईन झालो नव्हतो, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पहिला जेव्हा अण्णाभाऊ साठे अध्यासन झालं त्यावेळेचे पहिले चेअर प्रोफेसर म्हणजे आमचे डॉक्टर बजरंग कुरडे होते. हा परिचय म्हणजे त्यांचा आला असेल. आणि त्यांनी ते चेअर प्रोफेसर असताना ते अध्यासनाला एक नावारूपाला आणलेलं, तो एक भाग. दुसरा भाग असा की ते युनिव्हर्सिटीमध्ये ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन स्थापन झाली त्याचे ते अनेक काळ अध्यक्ष होते, हा एक भाग. आणि आणखी तिसरा भाग असा की जेव्हा आम्ही नुकतेच जॉईन झालो होतो आणि काय विद्यापीठात आमची झडपड होतो त्यावेळेला भोरवरून सर आले होते, त्यावेळेला आम्ही फुले आंबेडकर विचार प्रसारक मंच स्थापन केला होता. त्या काळातही सरांनी अनेक कार्यक्रमात येऊन आम्ही ते बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत. हा आणखी परिचय व्हावा म्हणून फक्त मी आणि हे बोललो. आणि सरांचं अनेक भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंवरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, शासनाने प्रकाशित केलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर धनंजय लोखंडे सर. थँक्यू फॉर ऍडिंग टू माय इंट्रोडक्शन. थँक्यू. मी हर्षानंद सरांना विनंती करते आपण सत्र हाती घ्यावं. आदरणीय हर्षानंद सर, विनंती आहे. धन्यवाद मुकेशजी. सरांनी आपल्या कार्यक्रमाला येऊन सरांचं मी वाचलं होतं थोडक्यात. जेवढी माहिती दिली ते मुश्किल माहिती वाचली तर जास्त वेळ लावून सरांची 3 पानाचा माहिती आहे. ती 3 माहिती तेवढी मुश्किल त्याच्यातली काढली मी आणि ती वाचली. सरांनी आपल्याला खूप सुंदर असं संबोधित केलं. आजच्या कार्यक्रमाचा गोड कार्यक्रम करण्याकरता मी आदरणीय रविकांत नवगडे सर यांना विनंती करतो की सर आपण आभाराचं काम घ्यावीत. धन्यवाद सर. धन्यवाद. ऐकू येतोय माझा आवाज? येतोय? हा, येतो. आदर्शांना वंदन करतो. आज शाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. समजतो की आज एवढ्या चांगल्या व्याख्यानमालेचा मी एक हिस्सा बनलोय. आणि अण्णाभाऊ साठेंची मी फकीरा, माकडीचा माळ, वारणेचा वाघ अशी एक 7-8 पुस्तकं मी स्वतः वाचलेत कॉलेजच्या जीवनामध्ये. आणि आज त्यापेक्षाही जास्तीचे पुस्तकाचे नाव मला कळालेले आहेत, ती पण मी वाचण्याचं नक्कीच आपल्याला वचन देतो. डॉक्टर बजरंग कोरडे सर, थँक्यू. आज आपण जे आता मी ऑडिटर आहे, आपण जे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं जे ऑडिट करून जे काय विवेचन अहवाल आमच्या समोर सादर केलेला आहे तो अहवाल खूपच सुंदर आहे. आणि धन्यवाद. आणि त्यानंतर जे डॉक्टर धनंजय लोखंडे सरांनी जे ऍडिशनल माहिती पण आपल्याबद्दल आणि
अण्णाभाऊ साठे बद्दल आपण जे काही लिहिलेलं आहे त्याबद्दल आणखी त्यांनी जास्तीची माहिती सांगितली. आम्हाला आवडेल आपली पुस्तकं आम्हाला उपलब्ध झाली तर आम्ही ते पण वाचन करू. कारण गुड. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंच आहे, वाचाल तर वाचाल. बरोबर. त्याच्यासाठी 100% आपण वाचन संस्कृती ही जपलीच पाहिजे, जोपासली पाहिजे. बरोबर. त्याचाच एक भाग आहे आमची ही व्याख्यानमाला आम्ही जी चालू केलेली आहे. बरोबर. तर आज या व्याख्यानमालेमध्ये आपण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हा सर्वांना उपकृत केले याबद्दल प्रथम मी आमच्या विश्लेषण समितीकडून आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो. नाही, थँक्यू. आणि धन्यवाद. आणि आपण आमच्या पुढे विस्तृतपणे सविस्तरपणे आपण जरी म्हणालात की मी खूप त्रोटक माहिती सांगितली, पण आमच्यासाठी ही खूप मोठी माहितीचा खजाना मिळालेला आहे. आणि धन्यवाद. याच्या धन्यवाद. 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 आणि आम्ही या खजान्यामधून आणखी काही मोती शिंपले गोळा करू आणि आम्ही आणखी वाचन करू हे आपणास मी प्रॉमिस करतो. दॅट्स गुड. थँक्यू. कारण बरेचसे याच्यातले बरेचसे नाव मला माहिती नव्हते, मी ते सर्व टिपून घेतलेले आहेत. आणि राईट. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते आदरणीय डॉक्टर धनंजय लोखंडे सर, आदरणीय अशोक गायकवाड सर, आदरणीय दिलीप सरोदे गुरुजी, आदरणीय मदन कांबळे सर, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्व श्रोत्यांचे, तसेच मुकेश दादा गायकवाड आणि खूप सुंदर संचलन केलेलं आहे असे आमच्या विश्लेषण समितीचे कोहिनूर हिरे, हर्षानंद सोनवणे, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुढील सूत्र हर्षानंदजी यांच्याकडे सोपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. जय भीम. जय भीम. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद नवगडे सर, आपण खूप सुंदर आभार मानले. सर्वांचे आभार मानणारे रविकांत नवगडे सरांचे मी आभार मानतो. त्यांनी अतिशय सुंदर ऑडिट केलं. एक चांगला शब्द सांगितला की बजरंग कोंडे सरांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं ऑडिट केलं. बरोबर. बरोबर. कोंडे सर, तुमची 4-5 पुस्तकं माझ्याकडे आहेत. हो, अरे वा, गुड, छान. थँक्यू. थँक्यू. नाही, तुमची पुस्तकं माझ्याकडे आहेत. अरे वा, गुड. सगळ्यांचे आभार मानून झालेले आहेत. तर मी आमची यांत्रिक बाजू सांभाळणारे आपल्याला सगळ्यांना एकत्र आणणार मुकेश मानी गायकवाड यांचेही आभार मानतो. तसेच सुभाष भाऊ सोनवणे यांचेही आभार मानतो. तसेच बाजू ताई कोटांगळे यांचेही आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान.